हाय, हॅलो, व्हेरी गुड इव्हनिंग. तर आमच्या प्रवासाची सुरुवात रात्रीपासूनच झाली होती, कारण की रात्रीची 12 वाजताच्या ट्रेनची तिकीट होती आमची. आणि आणि रेल्वे स्टेशनवर तुम्ही बघू शकता रात्रीची पण किती गर्दी आहे. खरं तर या सीझनमध्ये लग्न खूप असल्यामुळं ट्रेनमध्ये खूपच गर्दी असते, पण म्हणूनच आम्ही रिझर्वेशन केलेलं होतं. पण गर्दी असल्यामुळे आम्हाला रिझर्वेशन काही चाळीसगावपर्यंत भेटलंच नाही, ते फक्त मनमाडपर्यंतच भेटलं. मग मनमाडवर उतरून आम्ही परत ट्रेन चेंज केली आणि फायनली सकाळचे 5 वाजता आम्ही चाळीसगाव स्टेशनवर उतरलो. सकाळी सकाळी मस्त असं चाळीसगाव स्टेशनवर थोडी कमी गर्दी होती. स्टेशनवर उतरून आम्हाला परत बसस्टँडपर्यंत जावं लागतं, म्हणून त्याच्यासाठी एक रिक्षा केली आणि रिक्षावर बसून आम्ही स्टेशनपासून बसस्टँडपर्यंत गेलो. आणि बसस्टँडवर गेलो तर तिथं पण सकाळी सकाळी एवढ्या सकाळी पण खूपच गर्दी होती. सर्वांकडे लग्नाच्या सीझनमुळे कुठे पण गेलं तर खूपच भरपूर अशी गर्दी पाहायला भेटते. नंतर आम्ही एक कडक अशी चहा घेतली आणि रात्रभराची झोप झाली नाही गाडीत व्यवस्थित, म्हणून पिऊचा तुम्ही चेहरा तर बघूच शकता. तिथे बस तर लागली होती, पण निघायला अजून भरपूर असा टाईम होता, म्हणून रिकामीच होती. नंतर बस सुरू झाली आणि आमच्या गावाकडचा प्रवास सुरू झाला. गावाला जाताना मनाला अगदी सुख आणि आनंद येत होता. आणि फायनली आम्ही सकाळची 6:30 वाजता गावाला पोहोचलो. आणि रात्रभर पिऊ मॅडम काही झोपल्याच नाही. मग काय, गेल्या गेल्या मस्त तिला आंघोळ वगैरे घातली आणि ती छान अशी झोपून गेली. आणि इथं बघा, ह्या मुलींचे बघा कशी मेकअप करण्याचे कामं सुरू आहे. आज ना आम्ही इथं माझ्या काकाच्या वास्तुशांतीच्या पूजेसाठी आलेलो होतो, म्हणूनच सर्वजणी तयार होत होत्या. मग सर्वांनी मिळून जेवण वगैरे केलं आणि पिऊची रात्रीची झोपच झाली नाही, म्हणून ती चिडचिडच करत होती. मग काय, पूजेसाठी गेलो. तिथं वास्तुशांतीची पूजा होती. खूपच छान झाली. वास्तुशांतीची पूजा वगैरे केली, प्रसाद घेतला आणि आम्ही इकडे आलो. तिथे सर्वजणी आमचे नातेवाईक वगैरे सर्व बसलो होतो. हा बघा माझा दीर आहे, तुम्हाला सर्वांना महाप्रसाद दाखवत आहे. म्हणतोय की महाप्रसाद खायला या. आणि पूजेची मांडणी तर खूपच छान केलेली होती, मला ती खूप छान आवडली. नंतर सर्वांचे आशीर्वाद वगैरे घेतले. पूजा वगैरे झाली, मस्त महाप्रसाद घेतला आणि तिथे पंगत होती, ती पण जेवण वगैरे केलं. आणि घरी येऊन बघतो तर बघा, ही सर्व चिल्लर पार्टी पहिलेच घरी आली होती. सर्वांनी मस्त लिंबू सरबत बनवला होता, मग तो पण मी त्यांच्यासोबत एन्जॉय केला. आणि ह्या मुलींनी त्यांचे बघा कशी वरती संध्याकाळच्या टायमाला खूप छान असं वातावरण झालं होतं. तिथं हे सर्व मिळून मस्त असे एन्जॉय करत होते. चला म्हणलं त्यांच्यासोबत थोडा वेळ आपण पण खेळू. दिवशी सकाळी, आता तुम्ही गावाकडं आले तर पाण्याचा किती प्रॉब्लेम असतो ते तर तुम्हाला काही सांगायची गरजच नाही. म्हणूनच मी पाणी आणण्यासाठी गेली होते. आमच्या गावात हातपंपाचा अजून पण उपयोग करतात. तुमच्या भाषेत त्याला काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा. पाणी वगैरे आणले आणि नंतर कपडे धुण्यासाठी बाहेर नदीवर गेली होती. कपडे वगैरे धुवून मस्त अशी छान घरी आले. आणि ही बघा सर्व माझी फॅमिली मेंबर बाहेर बसून मस्त अशी गप्पा मारत होती. हा असा सीन तुम्हाला फक्त गावाकडेच बघायला भेटेल, नाही तर शहरामध्ये काय सर्व मोबाईल TV घेऊन मस्त व्यस्त राहतात. नंतर मग सर्वांनी गप्पा वगैरे मारल्या आणि नंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागले. जेवण वगैरे केले आणि आम्ही निघालो होतो आज लग्नासाठी. मी चालले होते माझ्या भावाच्या लग्नात. रस्त्यातच खूप अशी भूक लागली होती, कारण की आम्हाला खूप लांब जायचं होतं. म्हणून काय, चाळीसगावची फेमस अशी बिर्याणी जी की मला खूपच आवडते ती मीने खाल्ली. आणि पिऊ बघा किती छान झोपलेली होती, कारण की बाहेर ऊनच खूप आहे तिथं. आणि फायनली मी माझ्या भावाकडे येऊन पोचले. हा बघा, हा माझा